आज आपण इयत्ता 10वी गणिताचा सराव संच 3.2 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा। पहिलं उदाहरण आहे 1, 8, 15, 22। ही अंकगणिती श्रेणी आपल्याला दिली आहे, त्यावरून आपल्याला खालील चौकटी भरायच्या आहेत। येथे ए बरोबर ए म्हणजे पहिले पद म्हणजे T1 ते आहे 1, पहिले पद आहे या श्रेणीमधलं 1 म्हणून आपण इथे लिहिणार 1। पुढे आहे T1 म्हणजे सुद्धा पहिलं पद, इथं पहिलं पद आहे 1। T2 म्हणजे दुसरं पद, श्रेणीमधलं दुसरं पद 8। T3 म्हणजे तिसरं पद, ते आहे 15। T2 वजा T1 दोन चौकटी दिल्या आहेत, म्हणजे T2 किती आहे 8 वजा T1 किती आहे 1, 8 मधून 1 गेला 7 बरोबर 7। T3 किती आहे 15 वजा T2 आहे 8, 15 मधून 8 गेले 7। D म्हणजे सामान्य फरक किती आहे 7 पहिल्या आणि दुसऱ्या पदातला, दुसऱ्या आणि तिसऱ्या पदातला फरक काढला, इथे 7 आलाय म्हणजे सामान्य फरक 7 आहे म्हणून D बरोबर 7। दुसरं उदाहरण 3, 6, 9, 12 याप्रमाणे पुढे। येथे T1 पहिलं पद 3, T2 दुसरं पद 6, T3 म्हणजे तिसरं पद 9, T4 चौथं पद 12। T2 वजा T1 6 वजा 3, T2 आहे 6, T1 आहे 3, 6तून 3 गेले 3। T3 वजा T2 म्हणजे 9तून 6 गेले 3, म्हणून मग सामान्य फरक D बरोबर किती 3 दोन्ही पदांमधला फरक 3 आला आहे म्हणून सामान्य फरक 3। तिसरं उदाहरण -3 वजा 8 वजा 13 आणि वजा 18। येथे T1 म्हणजे -3 पहिलं पद -3, T2 दुसरं पद -8, T3 म्हणजे तिसरं पद -13 आणि T4 म्हणजे चौथं पद -18। T2 वजा T1 वजा 8 वजा 3 वजा 8 वजा 3 वजा 8 आहे तसे वजा अधिक 3 बरोबर वजा चिन्ह अधिक चिन्ह म्हणजे विरुद्ध चिन्ह असताना होते बी वजाबाकी। 8तून 3 गेले 5, उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह म्हणजे -5। T2 वजा T1 आलंय -5। T3 वजा T2 किती आहे 13, T2 वजा 8 दोन्हीला वजा चिन्ह आहे म्हणजे पहिल्यासारखंच काय होईल वजाबाकी होईल, 13तून 8 जातील आणि उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 13चं म्हणजे -5, 13तून 8 गेले 5 आणि -5। आता ए विचारले, ए म्हणजे पहिलं पद T1 ते किती आहे -3। D म्हणजे सामान्य फरक विचारलाय, इथे आपण काढला आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पदातला आलाय -5 म्हणजे D आहे -5। चौथं उदाहरण 70, 60, 50, 40। T1 म्हणजे पहिलं पद 70, T2 दुसरं पद 60, T3 तिसरं पद 50। ए म्हणजेच पहिलं पद 70, D म्हणजे सामान्य फरक, पहिल्या आणि दुसऱ्या पदातला काढून पाहूया, दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजेच 60 वजा 70, 70 मधून 60 वजा करायचे 10, उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 70चं म्हणजे -10, सामान्य फरक आला -10। पुढे दुसरा प्रश्न आहे, पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा, असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा। खाली आपल्याला एक क्रमिका दिली आहे, -12, -5, 2, 9, 16, 23, 30
यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे का नाही ती ठरवायची आहे आणि असलं तर त्याचं 20वे पद आपल्याला काढायचे. आपण आधी लिहून घेतलंय T1 म्हणजे A म्हणजे पहिलं पद आहे -12, T2 दुसरं पद -5, T3 म्हणजे तिसरं पद 2 आणि T4 म्हणजे चौथं पद 9. अशी आपण याच्यातली पदं लिहून घेतली आहेत अंकगणिती श्रेणीमधली. नंतर T1 वजा T2 आपण सामान्य फरक काढूया म्हणजे आपल्याला समजेल की ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही. म्हणून मग पहिल्या आणि दुसऱ्या पदातला इथं फरक काढला आहे. T2 वजा T1, T2 आहे -5 वजा T1 आहे -12. आता -5 आहे तसे वजा वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह म्हणजे 12चं चिन्ह बदललं आहे, ते झाले +12 आणि इथं दोन्ही संख्यांना भिन्न चिन्ह आहेत म्हणजे इथं झाली वजाबाकी. 12तून 5 गेले खाली राहिले 7 आणि 7ला मोठ्या पदाचं 12चं चिन्ह म्हणून +7. आता खाली T3 वजा T2 तिसऱ्या आणि दुसऱ्या पदातला फरक काढला आहे आपण. T3 आहे 2 वजा T2 आहे -5, 2 आहे तसे वजा वजा +5 आणि दोन्ही पदांना समान चिन्ह म्हणून इथं झाली बेरीज. 5 + 2 7 आणि त्याला अधिकचं चिन्ह कारण दोन्हींना अधिक चिन्ह आहे. तिसऱ्या आणि चौथ्या पदातला फरक काढला आहे. T4 वजा T3, T4 आहे 9 वजा T3 आहे 2, 9तून 2 गेले 7. पाचव्या आणि चौथ्या पदातला फरक काढला आहे. T5 वजा T4, 16 वजा 9 बरोबर 7. 7 7 7 7 7 म्हणजेच सगळ्या पदामधला फरक सारखा आहे म्हणजे सामान्य फरक स्थिर आहे, तो आला आहे आपला 7. म्हणून खाली आपण लिहिले सामान्य फरक D बरोबर 7, तो स्थिर आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे हे आपण आता सिद्ध केलं. आता आपल्याला काढायचे तिचं 20वे पद. आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे Tn बरोबर A अधिक n वजा 1 D हे सूत्र आहे. ते सूत्र आपण लिहून घेतले. त्यात आपण किमती टाकूया. Tn n म्हणजे आपल्याला काढायचं पद ते आहे 20वे पद म्हणून T20 आपण लिहिलं आहे बरोबर A ची किंमत आहे -12 म्हणजे पहिलं पद अधिक n म्हणजे 20 आपल्याला कितवं पद काढायचं आहे 20वे म्हणून 20 वजा 1 गुणिले D म्हणजे सामान्य फरक तो आहे 7 म्हणून 7. सूत्रात आपण किमती टाकून घेतल्या आहेत खाली. ती 20 आहे तसे -12 आहे तसे कंस सोडून घेतला. 20तून 1 गेला 19, 7 आहे तसे. आता -12 आहे तसे 19 गुणिले 7 बरोबर 133. T20 म्हणजे T20 आहे तसे आणि 133 मधून 12 वजा केले खाली राहिले 121. भिन्न चिन्ह वजाबाकी केली उत्तराला 133चं मोठ्या पदाचं चिन्ह खाली आले 121 म्हणजे T20ची किंमत मिळाली आपल्याला 121 म्हणजेच 20वे पद काय आहे 121 आहे. म्हणून आपण लिहिणार इथं 20वे पद 121 आहे. पुढं तिसरं उदाहरण दिलंय. दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. अंकगणिती श्रेणी आपल्याला दिली आहे 12 16 20 24 याप्रमाणे पुढे. त्यातली पदं आपण लिहून घेतली आधी. A म्हणजे पहिलं पद T1 आहे 12, T2 16, T3 20 आणि T4 24. आता याच्यातला सामान्य फरक आपल्याला आधी काढावा लागेल म्हणून आपण खाली काढलाय सामान्य फरक D बरोबर दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजे 16 वजा 12 बरोबर 4. T2 आहे 16, T1 आहे 12 म्हणून 16तून 12 गेले 4. या श्रेणीमधलं 24वे पद काढायचे म्हणून आपण मग सूत्र लिहून घेतलं खाली. Tn 24वे पद काढण्यासाठी Tn बरोबर A अधिक n वजा 1 D. आता इथे T आपल्याला n ची किंमत 24 घ्यायची कारण आपल्याला काढायचे 24वे पद. T24 बरोबर A आहे 12,
ए पहा, ए आहे 12 अधिक एन, एन आहे 24, कारण आपल्याला पद काढायचे 24 हवं म्हणून 24 वजा 1 गुणिले डी म्हणजे सामान्य फरक 4. सूत्रात किमती टाकून घेतल्या. टी 24 आहे तसे, 12 आहे तसे, कंस सोडवला, 24 वजा 1 23 गुणिले 4 आहे तसे, 12 आहे तसे, 23 गुणिले 4 92 आणि टी 24 बरोबर 12 अधिक 92 104, म्हणजे 24वे पद किती कोणता आहे? 104 आहे. चौथं उदाहरण, पुढील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. पहिल्या उदाहरणासारखंच हे उदाहरण. अंकगणिती श्रेणी दिली आहे आपल्याला 7 13 19 25. पहिलं पद ए T1 आहे 7, आपण पद लिहून घेतलेत आधी. T2 म्हणजे दुसरं पद 13, तिसरं पद 19 आणि चौथं पद 25. आता यातला आपल्याला सामान्य फरक म्हणजे डी शोधावा लागेल. सामान्य फरक आपण शोधला आहे. डी बरोबर T2 वजा T1. पहिल्या 2 पदातला फरक शोधला तरी चालेल, दुसऱ्या सगळ्या पदामध्ये तोच असेल, कारण आपल्याला दिलं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून मग आपण T2 वजा T1 दोनच पदातला फरक शोधला. T2 आहे 13, त्यातून वजा केले, पहिलं पद 7 बरोबर आले 6, म्हणजे डी आला आहे आपला 6, सामान्य फरक आला आहे 6. आता सूत्र लिहून घेतलं, आपल्याला 19वे पद काढायचं आहे म्हणून TN बरोबर 1, TN बरोबर A अधिक N वजा 1 D. यांची किंमत 19, कारण आपल्याला 19वे पद काढायचे म्हणून T19 बरोबर Aचं किंमत आहे 7, N 19 कारण 19वे पद काढायचे म्हणून वजा 1 आणि D म्हणजे सामान्य फरक आहे 6 म्हणून गुणिले 6. 7 आहे तसे, 19मधून 1 गेला 18 आणि 6 आहे तसे, 7 आहे तसे, 18 गुणिले 6 108 आणि 108 अधिक 7 115. T19 बरोबर 115 म्हणजे 19वे पद आलं आहे आपलं 115, म्हणून खाली लिहिलं आहे 19वे पद 115 आहे. 5वा प्रश्न आहे, पुढील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. अंकगणिती श्रेणी दिली आहे 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11 याप्रमाणे पुढे. आता आधी पद लिहून घ्यायची. पहिलं पद ए T1 आहे 9, T2 4, T3 वजा 1, T4 वजा 6 आणि T5 वजा 11 असे आपण पद लिहून घेतलीत. नंतर त्याच्यातला सामान्य फरक काढला आहे, पहिल्या आणि दुसऱ्या पदातलाच काढला आहे, कारण ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून पुढच्या पदामध्ये सुद्धा तोच फरक असणार आहे. पहिला आणि दुसरं पद, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा केलं, दुसरं पद 4 वजा पहिलं पद 9 बरोबर फरक आला वजा 5, वजाबाकी झाली आणि उत्तराला मोठ्या पदाचं 9चं चिन्ह म्हणून वजा 5. सूत्र लिहिलं TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. यांची किंमत 27 टाकली, कारण आपल्याला पद काढायचं आहे 27वे. ए आहे 9, ए काढून घेतलं आहे पहा इथं, T1 म्हणजे 9 आपण 9 लिहिलं. N 27वे पद काढायचं आहे म्हणून 27 वजा 1 आहे तसे, D म्हणजे सामान्य फरक आपण काढला आहे तो आहे वजा 5 म्हणून वजा 5 इथं लिहिले. आता T27 बरोबर 9 आहे तसे, कंस सोडवला, 27मधून 1 गेले 26 वजा 5 आहे तसे 9. आता 26 गुणिले वजा 5 बरोबर वजा 130 आणि इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून केली वजाबाकी. 130मधून 9 वजा केले, राहिले 121 आणि उत्तराला मोठ्या पदाचं 130चं चिन्ह म्हणून आले वजा 121, म्हणजे 27वे पद काय आलंय वजा 121. 6वा प्रश्न आहे, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. आता 5ने भाग जाणाऱ्या संख्या आधी आपण त्यांची यादी लिहून घेतली आहे, म्हणजे ती आपली क्रमिका किंवा अंकगणिती श्रेणी तयार होईल. 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. आता 3 अंकी संख्या कुठून सुरू होतात? 99 2 अंकी आहे, त्याच्या पुढची 100 ही 3 अंकी आहे. 100च्या एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5ने भाग जातोय म्हणून 100 लिहिले. नंतर एकक स्थानी 0 आणि 5 असणाऱ्या संख्यांना 5ने भाग जातो म्हणून पुढच्या आपण एकक स्थानी 0 आणि 5 अशा संख्या घेत जाणार, म्हणजे 105, नंतर 110, 115 अशा प्रकारे आपण ही यादी केली आहे. आणि मग 3 अंकी शेवटची संख्या आपण घेतली आहे 995. 999 ही शेवटची संख्या 3 अंकी, पण
5ने भाग जाणारी एकक स्थानी 5 असलेली म्हणून 995 ही संख्या घेतली. अशा प्रकारे ह्या सगळ्या संख्या आहेत ज्या 3 अंकी 5ने ज्यांना भाग जातो. आता आपण ही शेवटची संख्या आहे ती n वी संख्या मानू, कारण आपल्याला सगळ्या संख्या किती आहेत ते शोधायच्या आहेत. म्हणजे ही कितवी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. म्हणून ही संख्या आपण n वी संख्या मानू, मग आपल्याला ती कितवी आहे ते समजेल. म्हणून मग 995 ही n वी संख्या आहे असे मानू आपण, खाली लिहिलं आहे. नंतर आपण सामान्य फरक काढणार, कारण आपल्याला सूत्रात तो टाकावा लागणार आहे. मग d बरोबर पहिल्या 2 पदातला फरक काढला आहे t2 वजा t1. t2 105 वजा t1 आहे 100, फरक आला आहे 5. tn बरोबर 995, कारण n वी संख्या आपल्याला 995 आपण ही मांडली आहे, म्हणून tn वी संख्या किती आहे 995. आता a म्हणजे पहिलं पद ते आहे 100. d म्हणजे सामान्य फरक, तो आता आपण काढला, तो आला आहे 5. आणि आपल्याला काय काढायचं n, म्हणून आपण प्रश्नचिन्ह लिहिलं आहे की n वी संख्या कोणती आहे. n म्हणजे या किती संख्या आहेत, म्हणून n बरोबर प्रश्नचिन्ह लिहिलं आहे. आपण सूत्र लिहून घेतलं आहे tn बरोबर a अधिक n वजा 1 d. यात किमती टाकूया आपण. tn 995, पहा tn ची किंमत आहे 995, ती आपण टाकली. a ची किंमत आहे 100, ती टाकली. n म्हणजे कितवी संख्या आहे ती आपल्याला माहीत नाही, म्हणून n आहे तसा घेतला, वजा 1. आणि d म्हणजे सामान्य फरक, तो लिहिला. 995 आहे तसे, 100 आहे तसे, कंस सोडवला. आता कंसाच्या बाहेर गुणिले 5 आहेत, म्हणजे या कंसाला 5ने आपल्याला गुणायचं आहे. 5 गुणिले n म्हणजे 5n, वजाचं चिन्ह आणि 5 1 5 म्हणून 5. 5 गुणिले 1 5. आता 995 आहे तसे, 100 मधून हे 5 वजा केले, 100 मधून 5 गेले 95. हे 100 आणि हे वजा 5, 100 मधून 5 वजा केले 95. 5n आहे तसे खाली. आपल्याला किंमत काढायची 5nची, म्हणून 5n फक्त बरोबर चिन्हाच्या उजवीकडे ठेवले. 95 डावीकडे आणले, ते अधिक होते, ती इकडे आल्यावर झाले वजा, म्हणून 995 वजा 95 बरोबर 5n. आणि ते 995 मधून 95 गेले, खाली राहिले 900. 5n आहे तसे. आता आपल्याला फक्त यांची किंमत काढायची, म्हणून nच उजवीकडे ठेवला. 5 आपण डावीकडे आणणार, तो इथे गुणाकारात आहे, तो इकडे आल्यावर झाला भागाकारात, म्हणजे 900 भागिले 5. 5ने भाग दिल्यावर येतात 180. यांची किंमत मिळाली आपल्याला 180. म्हणजे n म्हणजे काय, तर ती संख्या कितवी आहे शेवटची, म्हणजेच एकूण संख्या किती आहे तर 180. म्हणून मग खाली लिहिले 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या 180 आहेत. पुढे 7वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे, तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा. आता अंकगणिती श्रेणीची आपल्याला दिलेली जी माहिती आहे ती आपण लिहून घेतली आहे. आधी 11वे पद म्हणजे t11 बरोबर 16 आणि t21 बरोबर 29. आता आपण सूत्र लिहून घेतलं आहे की tn बरोबर a प्लस n-1 d, हे सूत्र लिहून घेतले. आता आपण n म्हणजे 11वे पद आपल्याला माहिती आहे 16, म्हणून आपण tn बरोबर 11, यांची किंमत 11 टाकली आहे आधी. 11वे पद 16 आपल्याला दिलेले आहे, म्हणून आपण या सूत्रामध्ये हे 11वे पदाची किंमत टाकूया. tn बरोबर 11, a आपल्याला माहीत नाही आहे तसा, यांची किंमत आहे 11, कारण ते आहे 11वे पद, वजा 1 आहे तसा. d सामान्य फरक आपल्याला माहीत नाही, तो आपण खाली आहे तसा घेतला. आता t11 हे पद किती आहे 16, हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून आपण त्याची किंमत टाकली इथं. t11 बरोबर 16 बरोबर a आहे तसा, तो आपल्याला माहिती नाही, कंस सोडवून घेतला. पहा d गुणिले 11, 11d वजा 1d, म्हणजेच इथं राहिले 10d. 11d मधून 1d गेला, खाली राहिले 10d. हे आपण याला नाव दिलं समीकरण 1. आता त्याचप्रमाणे आपल्याला t21 ची किंमत 29 माहिती आहे, म्हणून आपण t21 या सूत्रामध्ये टाकूया. t21 बरोबर a अधिक 21वे पद आहे, म्हणून 21 वजा 1 यांची किंमत टाकली. 21 वजा 1 बरोबर d, 21 वजा 1 गुणिले d.
हे सूत्र आपण या सूत्रात T21च्या किमती टाकल्या. आता T21वे पद किती आहे 29, ते आपल्याला माहिती आहे म्हणून ते लिहून घेतलं. ए आहे तसा अधिक कंस सोडवला 21 गुणिले D 21D वजा 1D 1 गुणिले D म्हणजे 1D म्हणजे 21D मधून 1D गेला खाली राहिले 20D. याला आपण नाव दिलं समीकरण नंबर 2. आता हे 2 समीकरण मिळाले आहेत आपल्याला, त्यामधून आपण 1 मधून दुसरं समीकरण वजा करूया. पहिल्या समीकरणातून पहिलं समीकरण आपल्याला मिळालं A अधिक 10D बरोबर 16 आणि दुसरं आहे A अधिक 20D बरोबर 29. पहिल्यामधून दुसरं वजा केलंय, वजा म्हणून याचे सगळ्यांची चिन्ह खाली बदलले. एला अधिक आहे वजा झालं, 20Dला अधिक आहे त्याचं पण वजा झालं आणि 29ला अधिक आहे ते पण वजा झालं. आता पहा 16 आणि वजा 29 म्हणजे भिन्न चिन्ह असताना झाली वजाबाकी. 29 मधून 16 गेले खाली राहिले 13, उत्तराला 29ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 13, मोठ्या पदाचं चिन्ह वजा 13. आता इथं पण वजाबाकी होईल. अधिक 10 आणि वजा 20 अधिक 10D आणि वजा 20D विरुद्ध चिन्ह असताना होते वजाबाकी. 20तून 10 गेले खाली राहिले 10D आणि उत्तराला 20चं चिन्ह, 20ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह म्हणजे वजा 10D बरोबर वजा 13. आता आपल्याला Dची किंमत पाहिजे काढायची, सामान्य फरक म्हणून D इकडे ठेवला, वजा 10 पण इकडे घेतले, वजा 13 आहे तसे. हे D इकडे गुणाकारात आहेत म्हणून हे 10 इकडे गुणाकारात आहेत, ते इकडे आल्यावर झाले भागाकारात म्हणजे वजा 13 वजा 10. 10ने भागल्यावर दशांश चिन्ह एक घर इकडे सरकतं म्हणजे 1.3 वजा वजा अधिक म्हणून Dची किंमत आली 1.3 म्हणजे आपला सामान्य फरक काय आलाय 1.3. आता ही Dची किंमत आपण समीकरण 1 मध्ये टाकली आहे. A अधिक 10D बरोबर 16. आता A हे आपलं समीकरण नंबर 1 आपण लिहून घेतलं, त्यात आपण Dची किंमत टाकूया. A आहे तसा अधिक 10 गुणिले Dची किंमत आहे 1.3 बरोबर 16 आहे तशी. A आहे तसा, यामुळे काय मिळणार आहे आपल्याला Aची किंमत मिळणार आहे. आता 10 गुणिले 1.3 10ने गुणल्यावर दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकते म्हणून 13. 16 आहे तशी. A आहे तसा 13 इकडे घेतले दशांश चिन्हाच्या, 16तून 13 इकडे अधिक आहे तिकडे झाले वजा, 16तून 13 गेले. A बरोबर आपल्याला मिळाले 3. A म्हणजेच पहिलं पद आपल्याला मिळाले 3. श्रेणीचं पहिलं पद मिळालं आपल्याला, सामान्य फरक मिळाला आपल्याला. आता आपल्याला काढायचं 41वे पद श्रेणीचं. मग आपल्याला कडे सूत्र आहे पद काढण्याचं, ते सूत्र आपण मांडले. 41वे पद बरोबर TN वजा A अधिक N वजा 1 गुणिले D. आता TN यांची किंमत 41 टाकली कारण 41वे पद काढायचे. A ची किंमत आपण काढली 3, ती टाकली. A ची किंमत 3, N म्हणजे 41वे पद काढायचं म्हणून 41 वजा 1 गुणिले D सामान्य फरक तो सुद्धा आपण काढून घेतला, तो आला 1.3 आहे तसे. 3 आहे तसे कंस सोडवला, 40 मधून 1 गेले 41 मधून 1 गेले 40 आणि 1.3 आहे तशी. 3 आहे तसे इकडं होतं 40 गुणिले 1.3 13 0 0 13 चौक 52, एक घर सोडून दशांश चिन्ह म्हणजे 52 म्हणजे 3 अधिक हे आले 52. 41 आहे तसे आणि 52 ने 3 55 म्हणून त्या श्रेणीचं 41वे पद आलं 55. T41 म्हणजे 55 म्हणजे त्या श्रेणीचं 41वे पद आलं 55. 8वा प्रश्न 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या कितवे पद असेल. उलटा प्रश्न दिला आहे जरा. आता या श्रेणीचं वजा 151 हे पद आपण N व पद मानू. हे आपल्याला काढायचं आहे, ते कोणतं आहे म्हणून ते आपण N व पद मानले आणि आपण पद लिहून घेतली या श्रेणीची. A म्हणजे पहिलं पद 11, D सामान्य फरक आपल्याला काढावा लागेल कारण आपल्याला सूत्रात तो लागणार आहे. पहिल्या 2 पदातला सामान्य फरक आपण काढून घेतला, T1 वजा T2 वजा T1
म्हणजे T2 आहे 8 वजा T1 11, तो आला -3. 11तून 8 गेले 3, उत्तराला 11चं चिन्ह म्हणजे -3. आता Tn आपल्याला माहिती आहे, ते आपण मांडले 151 वजा 151. आता सूत्र लिहिलं आहे Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. सूत्रात किमती टाकूया. Tn वजा 151, A म्हणजे पहिलं पद 11, n आपल्याला कितवं पद आहे ते माहिती नाही, म्हणून आपण n आहे तसा लिहिला वजा 1. D सामान्य फरक आपण काढला, तो आलाय -3, तो आपण लिहिला -3. पुढे 151 वजा 151 आहे तसे 11 आहे तसे कंस सोडवूया. -3 ने कंसाला गुणायचे. -3 गुणिले n वजा 3n आणि -3 गुणिले -1 वजा वजा अधिक 3 1 3. पुढे 151 आहे तसे 11 अधिक 3 14 वजा 3 आहे तसे वजा 3n आहे तसे. पुढे -3n इकडं आले बरोबर चिन्हाच्या, ते झाले अधिक 3n. 14 आहे तसे हे वजा 151 बरोबर चिन्हाच्या इकडे गेले, ते वजा होते, ते इकडे आल्यावर अधिक झाले. 3n आहे तसे 14 अधिक 151 165, बेरीज केली तर आली 165. आता n इकडे ठेवूया, 3 इकडे घेऊया. 3 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर भागाकारात झाले आणि हा भागाकार केला असता आला 55. म्हणजे n बरोबर आले 55, म्हणजे वजा 151 हे 55व पद आहे. 9वा प्रश्न आहे 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत? 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत ते आपल्याला काढायचे. आता 10 पासून 250 पर्यंतच्या 4 ने विभाज्य संख्या कोणत्या आहेत? तर 10च्या पुढची 4च्या पाढीतील संख्या 12, 16, 20, 24 याप्रमाणे 250च्या आधी कोणती संख्या येईल की जिला 4 ने भाग जाईल? ती आहे 248. त्या संख्यांची आपण इथं यादी लिहिली, म्हणजे आपण शिर्डी लिहिली, अंकगणिती शिर्डी, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या. 10च्या पुढची 12 घेतली, त्यानंतर 4च्या गॅपने घेतल्या आणि 250च्या आधीची 4 ने भाग जाणारी संख्या घेतली 248. आता ही 248वी संख्या कितवी आहे, म्हणजे ही कितवी संख्या आहे ते काढलं तर आपल्याला ते किती आहेत हे लक्षात येईल. कारण ही पहिली, दुसरी, तिसरी याप्रमाणे 2, 3, 4, 5 अशा 148 पर्यंत ह्या किती होतात ते आपल्याला काढता येईल. म्हणजे मग ही संख्या आपण n वी संख्या मानू. ही संख्या n वी संख्या आहे मानू. यांची किंमत मिळाली का आपल्याला ती किती आहे आणि एकूण किती आहेत आपल्याला त्या संख्या समजतील. म्हणून आपण खाली लिहिलं आहे 248 ही n वी संख्या मानू. मग सूत्र लिहिलं आहे Tn बरोबर A अधिक n वजा 1 D. Tn त्याची किंमत आपण 248 मानली. 248 A म्हणजे पहिले पद आहे 12, n ची किंमत आपल्याला काढायची, n आहे तसा वजा 1, D म्हणजे सामान्य फरक, 4चा फरक आहे म्हणून लिहिलं आहे 4. दुसरं पद वजा पहिलं पद, 16तून 12 गेले, खाली राहिले 4, म्हणजे 4चा फरक आहे, D आहे 4, म्हणून आपण D बरोबर 4 घेतला आहे. 248 आहे तसे 12 आहे तसे 4 ने कंसाला गुणू. 4 गुणिले n 4n, 4 गुणिले 1 वजा 1 म्हणजे वजा 4, 4 1 4 वजा 4. 248 आहे तसे 12मधून 4 गेले, खाली राहिले 8, 4n आहे तसे. 248 आहे तसे इथे 8 इकडं होते, आपण इकडे घेतले, इथं अधिक होते, बरोबर चिन्हाची इकडे आल्यावर झाले वजा 8. 248 वजा 8 बरोबर 4n, खाली आहे तसे खाली लिहिले. आता 248 मधून 8 गेले, 240 राहिले, 4n आहे तसे. n इकडं ठेवला, 4 इथं गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर भागाकारात होतील, म्हणून n बरोबर 240 भागिले 4. 240 ने 40ला 4 ने भागल्यावर n बरोबर आले 60.
म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? 60. म्हणजे 4ने विभाज्य असणाऱ्या 60 संख्या आहेत. 10वं उदाहरण आहे, एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा. आता सूत्र आपण लिहून घेतलंय, tn बरोबर a अधिक n वजा 1 d. आता इथं 17वे पद आणि 10वे पद सांगितले म्हणून 17 आपण किंमत टाकूया यांची पहिल्यांदा सूत्रामध्ये. n बरोबर 17 टाकली आहे, म्हणजे t17 बरोबर a अधिक n17, कारण 17वे पद आहे वजा 1 गुणिले d आहे तसा, यांची आपल्याला किमती माहीत नाहीत म्हणून आहे तशी दिले. आता t17 बरोबर a कंस सोडून घेतलाय, 17 गुणिले d 17d आणि 17 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 1d, म्हणजे 17d मधून 1d गेला, खाली राहिले 16d, a अधिक 16d. आता 10व्या पदासाठी आपण सूत्र लिहूया. यांची किंमत 10 टाकूया सूत्रात. t10 बरोबर a अधिक यांची किंमत 10 म्हणून 10 वजा 1 गुणिले d. t10 आहे तसे, a आहे तसा, कंस सोडून घेतला, d गुणिले 10 10d आणि d गुणिले 1 1d, म्हणजे 10d मधून 1d गेला, खाली राहिले 9d. आता खाली आपण लिहिले, उदाहरणात दिलेल्या अटीनुसार t17 हे पद t10 पदापेक्षा 7ने जास्त आहे, म्हणून मग आपण a अधिक 16d. t17 ची किंमत किती आली आहे? 1 अधिक 16d. आणि t10 ची किंमत किती आली आहे? a अधिक 9d. ती आपण आधी लिहून घेतली आणि इथं बरोबर करायचे म्हणून आपण हे 7ने जास्त आहे म्हणून याच्यात अधिक 7 मिळवले, म्हणजे हे दोन्ही समीकरणं सारखे झाले. आता a आहे तसा, 16d आहे तसे. आता हे बरोबर चिन्हाच्या इकडे आहेत a, तो इकडे आल्यावर झाला वजा a, आणि 9d अधिक आहेत म्हणून ते इकडे आल्यावर झाले वजा 9d. 7 आपण आहे तसे बरोबर चिन्हाचे इकडे ठेवले. आता इथं पहा, अधिक 1 वजा 1 कट झाला, अधिक 1 वजा 1 कट झाला. 16d आणि वजा 9d इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून इथं झाले वजाबाकी. 16 मधून 9 गेले, खाली राहिले 7d. उत्तराला 16चं चिन्ह म्हणून 7d राहिले, अधिक 7d, आणि हे 7 आहे तसे खाली. आता d ची किंमत काढायची म्हणून d इकडे ठेवला, हे 7 इकडं गुणाकारात आहेत, इकडं आल्यावर भागाकारात झाले, हे 7 आहे तसे, याला भागिले 7. आता d ची किंमत आली 7/7 म्हणजे 1. 7 आणि 7ला भागल्यावर 1, म्हणजे सामान्य फरक किती आहे? 1 आहे. आपल्याला सामान्य फरक म्हणजे d ची किंमत काढायला सांगितली आहे, ती आली आहे 1. अशा प्रकारे आज आपण सराव संच 3.2 संपूर्ण सोडवलेला आहे.